शनिवारचा दिवस 10 फेब्रुवारी मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये एक फोन वाजतो. जनकल्याण नगरजवळ एका व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात येते. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचतात. मृतदेह 35 वर्षीय समीर देशमुख याचा होता. त्याच्या गळ्यावर खोल चिरा होत्या आणि शरीरावर मारहाणीने स्पष्ट निशाण दिसलेले होते. पहिलीच नजर टाकताच पोलिसांना समजलं की ही साधी हत्या नव्हती, तर ती अमानुषपणे केलेली हत्या होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासातच या प्रकरणाने असं काही वळण घेतलं की सगळंच चक्रावलं. समीर देशमुख हा एका खाजगी कंपनीत अकाउंटंट होता. तो आपल्या पत्नी स्नेहा आणि 12 वर्षाच्या मुलासोबत कांदिवलीच्या एका चाळीत राहत होता. पोलीस तपास करत असताना स्नेहा आणि समीरचा जवळचा मित्र रोहित ठाकूर पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी सांगितलं की समीर शनिवारी रात्रीपासून घरी आलेला नाही आणि त्याचा फोनही बंद लागत आहे. समीरचा मृतदेह सापडल्याचं कळताच स्नेहा आणि रोहितला धक्का बसला असं त्यांनी सांगितलं. पण पोलिसांना एक गोष्टचं आश्चर्य वाटत होतं. रोहितचा चेहरा थोडा जास्तच गंगावलेला दिसत होता. जणू काही तो काहीतरी लपवतोय. पोलिसांनी समीरचे कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एक मोठा खुलासा झाला की शेवटच्या कॉलमध्ये समीर हा आपल्या मित्रा रोहित सोबत होता. तेव्हाच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकी दिसली, जी समीरच्या घराजवळ थांबली होती. त्या गाडीवर 2 लोक होते. एक जण हेल्मेट घातलेला होता आणि दुसरा समीर सारखाच दिसत होता. ही दुचाकी समीरच्या घराजवळून रात्री 11 वाजता निघाली आणि पहाटे 1 वाजता मृतदेह सापडल्याच्या ठिकाणाजवळ दिसली. याचा अर्थ समीर रात्री उशिरा कोणासोबत तरी बाहेर गेला होता आणि मग तो कधीच परतला नाही. पोलिसांनी रोहितला विचारपूस केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, पण जेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल्स रेकॉर्डिंग दाखवल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. शेवटी काही तासाच्या चौकशीत रोहितने सत्य कबूल केलं. समीरचा खून त्यानेच केला होता. रोहित आणि समीर लहानपणापासून जिवलग मित्र होते. पण काही महिन्यापूर्वी रोहितला समजलं की समीर त्याच्या गर्लफ्रेंड जवळ राहत होता. तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता. रोहितच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं की समीर तिला सतत फोन करतोय, तिच्याशी वेळोवेळी भेटतोय आणि रोहितबद्दल तिच्या मनात गैरसमज पसरवतोय. ही गोष्ट समजताच रोहित संतापला. त्याला वाटलं की समीरने आपल्या विश्वासाची गद्दारी केली आणि त्याने मनात ठरवलं की आता समीरला संपवलाच पाहिजे. शनिवारी रात्री रोहितने समीरला दारू प्यायला बोलवलं. दोघांनी मिळून दारू पिली, गप्पा मारल्या आणि समीरला काही संशय देखील आला नाही. मग रोहितने त्याला बाईकवर बसून एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे जाऊन रोहितने समीरशी ह्या विषयावर बोलायला सुरुवात केली. दोघात वाद वाढला आणि एका क्षणी रोहितने समीरच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. समीर रक्ताच्या थरोळ्यात पडला, पण तो अजूनही जिवंत होता. त्याला तडफडताना पाहून रोहित घाबरला आणि त्याने चाकूने समीरच्या गळ्यावर वारंवार वार केले. वार केले जोपर्यंत तो शांत होत नाही. पोलिसांनी रोहितच्या घराची झाडाझडती घेतली आणि त्याला अटक केली. त्याच्या घरात समीरच्या रक्ताचे माखलेले कपडे आणि चाकू सापडले. रोहितने पुन्हा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. समीर आणि रोहित लहानपणापासूनचे मित्र, पण एकाच चुकीमुळं मैत्रीचं नातं तुटलं आणि शेवटी एका जीवाची किंमत त्यांना मोजावी लागते. कधी कधी ज्याच्यावर आपण सर्वात विश्वास ठेवतो तोच आपल्या सर्वात मोठा धोका देऊन जातो. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच थरारक खऱ्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.